माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाणारी ही तिथी विशेष महत्त्वाची आहे. चला जाणून घेऊया माघी गणेश जयंती आणि गणेश जयंती यामधील फरक काय आहे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती माझ्या द स्मार्ट गृहिणी या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान गणेश यांच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो. माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असे म्हणतात. यंदा 1 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते. यामध्ये आपल्या अपूर्ण इच्छाची पूर्तता होऊन जीवनात समृद्धी आणि यश प्राप्त होईल असा विश्वास आहे. गणेश जयंतीचे महत्त्व जाणून घेऊया. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती गणपतीचा जन्मदिवस साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनी ओळखली जाते. माघ शुद्ध चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडलाच गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 पटीने कार्यरत असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवांचे वाहन हे त्याच्या कार्यानुसार त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत, जसे की युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह तर मयुरेश्वराचे वाहन मोर आहे असे म्हटले जाते. शनिवार हा शनिदेवाला समर्पित असल्यामुळे या दिवशी शनिदेवाची उपासना, नामस्मरण, मंत्राचे जप करणे उत्तम मानले जाते. तसेच या दिवशी माघी गणेश जयंती असल्यामुळे गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते. माघी गणेश जयंती हा एक विशेष दिन आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला होता असे शास्त्रात म्हटले आहे. जे लोक गणेश जयंतीचे व्रत करतात त्यांचे सर्व संकटे दूर होतात. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करायला हवी. तसेच मोदकांचा नैवेद्य अर्पण करायला हवा, कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होतात. यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांना सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळते. शुभ मुहूर्त जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:38 सुरू होईल. ही तिथी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 राहील. पूजन विधी. मूर्ती स्थापनेची तयारी. माघी गणेश जयंतीच्या दिवशी घरात स्वच्छता केली जाते आणि सजावट केली जाते. नंबर 2, गणेशाची मूर्ती स्थापना. घरातील प्रमुख स्थळी श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली जाते. नंबर 3, पूजन सामग्री. गणेश मूर्तीस फूल, धूप, दीप, तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण केले जाते. नंबर 4, मंत्र जप. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केला जातो. नंबर 5, आरती आणि प्रसाद. गणेशाची आरती केली जाते आणि त्यानंतर मोदकाचा प्रसाद दिला जातो. माघी गणेश जयंती आणि गणेश जयंतीमध्ये काय फरक आहे? गणेश जयंतीचा मुख्य उत्सव आषाढ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो.
जो साधारण आषाढ शुद्ध चतुर्थीला येतो. या दिवशी गणेशाची स्थापना केली जाते आणि 10 दिवसांच्या उत्सवाचा प्रारंभ होतो. हा मोठा उत्सव असतो जो दिवसभर भक्तगणांमध्ये आनंदाने साजरा केला जातो. तर माघी गणेश जयंती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येते. या दिवशी विशेष पूजा केली जाते, पण 10 दिवस उत्सव होत नाही. माघी गणेश जयंतीवर साधारण गणेशाचे पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते. यामध्ये प्रमुख पूजेच्या विधीचा समावेश असतो, पण मोठ्या मापांवर मूर्ती स्थापना आणि विसर्जन नाही होत. माघी गणेश जयंतीचा शुभ योग. पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता, म्हणून या तिथीला गणेश जयंती किंवा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा माघी गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून भद्रा आणि पंचक राहील. गणेश जयंतीला पूजेसाठी 2 तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे. गणेश जयंती कशी साजरी करावी? गणेश जयंतीचा उत्सव प्रामुख्याने पूजेच्या मुहूर्तात गणपतीच्या आरती आणि पूजा करण्याभोवती फिरतो. लोक अनेकदा गणपती मंदिरात जाऊन भगवंताचा आशीर्वाद घेतात. गणेश जयंतीचा उत्सव प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात लोक साजरे करतात. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीमध्ये गणपतीचा वाढदिवस सर्वात सामान्य उत्सव आहे, जो गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. सर्व दुःख आणि दुःखांचा नाश करणारा विघ्नहर्ता म्हणून गणपती ओळखला जातो. त्यामुळे आनंदी आणि कमी धकाधकीच्या भविष्यासाठी गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी गणेश जयंतीचा उत्सव साजरी केला जातो. या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण चतुर्थीचे व्रतही करतात. ही गणेश जयंती आपले जीवन सकारात्मकतेने आणि आनंदाने भरून टाकेल. माघी गणेश जयंतीच्या 2025च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.